मनापासून तुम्हाला ते कबूल करतो. खरं म्हणजे लोकसभेची निवडणूक आहे. म्हात्रे साहेब, तुम्हाला या मतदारसंघाचा काही गोष्टी तुम्हाला सांगायला लागतील, त्यांना सगळ्या कल्पना आहेत. मागच्या टायमाला 19ला आम्ही दोघांनी अंगावर घेतली होती ही निवडणूक. म्हणजे अशा पद्धतीने ना की पूर्ण अगदी म्हणजे रवींद्र चव्हाण तिकडं, नरेंद्र पवार सुद्धा आमच्या बरोबर होते. आम्ही खूप म्हणजे एखाद्या पायाला भिंगरी बांधल्यासारखी या मतदारसंघामध्ये आम्ही, या मतदारसंघात नाही, भिवंडी लोकसभा मतदारसंघात, आणि केवळ यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारालाच माहीत नव्हतं का आम्ही कुठं फिरतोय. आणि तुम्हाला सांगायला म्हात्रे साहेब मला समाधान वाटेल, माझ्या मतदारसंघात मी एकही सभा घेतली नव्हती, फिरलो नव्हतो. रिझल्ट देणारी मंडळी माझ्या समोर बसले, त्यांना मी नतमस्तक करतो. खरं म्हणजे आज खूप एकही असं गाव नसेल का त्या गावात मला 53 लग्न होती. आपण आज येणार म्हणून ना रात्री 1 वाजेपर्यंत हळदी केल्या, सकाळी 8 वाजल्यापासून फिरतोय. त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणातल्या कार्यकर्त्यांची एखादी सभा मोठी झाली असती. खरं साहेब येतात त्याचा आनंद त्यांना सगळ्यांच्या चेहऱ्यावर होता. आणि त्यामुळे एवढ्या ताकदीचा हा मतदारसंघ तयार झालाय. आपल्या मतदारसंघातली मतदारांची संख्या झाली आता 4,47,000, सगळ्यात मोठा मतदारसंघ झालाय. आणि ती अशी नाही, आमच्या कार्यकर्त्यांनी एक एक नोंद करताना मतदाराची प्रत्येकाने त्याच्यावर जीव लावून मतदार नोंदलेले आहेत. 59,000 नावं कमी केली आणि कमी करून 4,47,000 आपला मतदार झालेला आहे. एवढी ताकद तयार करण्याचं एक माझ्या समोर असलेले आहे. मनापासून हे करत असतात. मागच्या निवडणुकीमध्ये तर कुठलाही नेत्याला कोणालाच आम्ही बोलवलं नव्हतं. आम्ही सगळे तिकडे, कारण भिवंडी सेन्सिटिव्ह होतं, शापूर सेन्सिटिव्ह होतं. आणि मग आम्ही त्या भागामध्ये, मी शापूरला पूर्ण अगदी गाव फिरलो होतो आणि खूप चांगल्या प्रकारचं त्याच्यामध्ये झालं होतं. फक्त काय झालं, तुमच्या सगळ्यांच्या पण लक्षात आहे, आमच्या कार्यकर्त्यांच्यावर खरोखर सवतीच्या पोरासारखा अन्याय व्हायला आहे पूर्ण. म्हणजे ही सगळी सवतीची मुलं तयार झाली. संघटनेने आमच्यावर जो अन्याय केलाय ना, तो खरं म्हणजे आता बोलण्यासारखं नाही. साहेब आपण आलात, इथं विषय तो संपलाय. पण कसला हो, ज्यांना साधा सभासद नाही त्याला तुम्ही जिल्हाध्यक्ष केला, लायकीच नाही. भाजपचा सभासद नाही अशा माणसाला अध्यक्ष करणं, याच्यापेक्षा दुर्दैव दुसरं कुठलं नाही. पण तो विषय आता सगळ्या कार्यकर्त्यांनी आमच्या मनात ठेवू नये. एकही नाही, ही जेवढी प्रयत्न तो मानतो, सगळे शक्ती केंद्र प्रमुख घरी बसून तयार करून पाठवले, सगळे बूथ प्रमुख बदलले. अहो, बूथ प्रमुख काय असावा हे अजून माहीत तरी आहे का? त्याचाच अनुभव नाही. तर त्यामुळे खरं म्हणजे एकदा तुम्ही जर बसले ना आमच्या बूथ प्रमुखांजवळची, ते माणसाच्या नावापासून तुम्हाला सांगतील की किसन कदोरे कुठं मतदान करेल, मुकेश विषय कुठं करेल, भाई कुठं करेल, एवढं नावं सांगतात. मला निवडणूक माझी झाली तर त्याच दिवशी मला सगळेजण सांगत असतात की एवढ्या मताने आपण येणार आहोत. असं कुठंच घडत नाही. तुम्हाला थोडा सुद्धा कधी फरक पडला नाही. एवढा ताकदवान कार्यकर्ता या मतदारसंघात तयार झालेले आहे. पण खूप विचलितपणाने त्यांच्यावर असलेला हा अन्याय, तो नंतर तुम्ही कधीतरी करा. आम्ही सगळेजण शेवटी आम्हाला देशाचं नेतृत्व पाहिजे. आम्ही मतदान करतोय ते या देशाच्या पंतप्रधानांना पुन्हा पंतप्रधान व्हावं. अगली बार 400 पार हा नारा सगळ्यांच्याच तोंडामध्ये आहे. आणि त्याच भूमिकेतून एक एक कार्यकर्ता त्यामध्ये काम करतोय. फक्त एकच आहे की म्हात्रे साहेब, तुम्ही थोडंसं संपर्कात राहा. ते पूर्ण सगळीकडे फिरतात. कारण कसंही कोणाला तरी किमान मानाने सांगावं, ज्याच्या घरी लग्न आहे ना त्यांनी सुपारी दिली पाहिजे. नाही का तू लग्नाला नाही पत्रिका दिली तरी चालेल, पण सुपारी तर पाठवा. अजूनही आमच्या कार्यकर्त्याला कोणाला सांगितलं नाही का 3 तारखेला फॉर्म भरायचे, हे पण कधीतरी सांगितलं पाहिजे. आणि आमची सगळी तयारी झाली. आम्ही मिटिंग, उद्या पण बदलापूरची मिटिंग लावली. आमच्या कार्यकर्त्यांची सगळी तयारी झाली. 3 तारखेला आमच्या परिणी आम्ही सगळ्या पद्धतीने करू. आणि हेही तुम्हाला माहिती आहे, मागच्या टायमाला जेवढा आपल्या मतदारसंघातला खर्च केला होता, मला साथ दिली होती ती रवींद्र चव्हाण यांनी. 1 रुपया आम्ही उमेदवाराकडे घेत नाही आणि आताही घेणार नाही. आम्ही आमच्या मतदारसंघात लोकसभेला 1 रुपया घेतलेला नव्हता आणि यावेळेला पण घेणार नाही. आणि ताकद ही महत्वाची घ्यावी. आमच्यामध्येच कुठेतरी काहीतरी करून घेतात.
मग आम्ही कोणाला तरी सांगत असतो. खरं म्हणजे आज आमचे जे आपल्या मतदारसंघाचे प्रमुख आहेत, शहापूरला याला कर्जतला काहीतरी उल्हासभाऊ बांगर ते आलेले नाही, ते त्यांच्या नातेवाईकाचं लग्न आहे. कुठंतरी चुकीच्या दिशेने जाता कामा नये. म्हणून चव्हाण साहेब तुम्हाला माझी विनंती आहे की किमान आम्हाला एखादा फोन करून विचारत जा काच काय झालं. म्हात्रे साहेब काय होतं माहिती आहे का, जे घुसतात कुठं ते परत आमच्या वाट्यालाच येत नाही. जेवढं आपल्या मनामध्ये असेल माझ्यासाठी माफ करा, रवींद्र चव्हाणांसाठी माफ, या आपल्या राज्याचे नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीसांसाठी माफ करा आणि कपिल साथ द्या. हीच तुम्हाला मी मनापासून विनंती करेल. खूप काही सांगता येणं पण आज तो विषय आपल्याला एकच आहे. आपल्याला न्याय देणारी जी टीम आहे ती तुम्हाला सगळ्यांना न्याय देणार आहे, त्याच्यामध्ये माझ्या मनात कुठलीही शंका नाही. कधीही प्रचाराला लागत नाही, पण आम्ही आमच्या 8 गटाचं सगळं नियोजन केले. बरं ना ओपे सर, खरं माहिती त्यांना सांगायला सांगितलं होतं मी, माहिती आहे, प्रत्येक गाववाईजचा आमचा दौरा आम्ही तयार केलाय. एकच फक्त मी बंधन ठेवलेलं आहे, मी माझा मतदारसंघ सोडून माझी चप्पल यंदा एकच राहील. मागच्या टायमाला 3 चप्पला लागल्या होत्या आणि त्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर काय उत्तरं मिळाली होती ते त्यांनी पण भोगलेले आहे. त्यामुळे म्हात्रे साहेब एका चपलीनेच फक्त ही निवडणूक होईल, त्यामुळे तेवढं समाधान मानून निश्चितपणे चांगल्या विचारातून आम्ही सगळी मंडळी एक आहे. RPI आमच्या बरोबर ठामपणाने कधीच कुठेशी पुढे जाऊन हात पसरत नाही. सगळ्या ठिकाणी मारामाऱ्या आहेत, पण आमचा दिनेश उडे हा मनापासून आपल्या बरोबर, भारतीय जनता पार्टी बरोबर, आपल्या ग्रुपच्या बरोबर खूप ताकदीने उभा राहत असतो. कधी त्याला सांगायला लागत नाही, मान नाही, अभिमान नाही, काही नाही, प्रेमाने. अशा प्रकारचे आणि इतरही शिवसेनेवाल्यांचा पण आमचा कधी कोणाचा वैर नाही.